सौंदती डोंगर कर्नाटक येथील श्री रेणुका देवीच्या सौंदती यात्रेसाठी एसटी भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत देण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला असून यासाठी विशेष पाठपुरावा करून भाविकांना दिलासा दिल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना आणि करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटना यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष अच्युतराव साळुखे, उपाध्यक्ष सरदार जाधव, कार्याध्यक्ष सुभाष जाधव, सरचिटणीस तानाजी चव्हाण, करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष प्रदीप साळुखे, उपाध्यक्ष किरण मोरे, कार्याध्यक्ष उदय पाटील, सचिव प्रशांत खाडे, चेतन पवार, युवराज मुळे, गजानन विभूते, दयानंद घबाडे, आकाश पाटील, केशव माने, संजय मांगलेकर, सुरेश विरुंगळे, दिलीप परीट, विजय पाटील, अनिल देवणे आदी रेणुका भक्त संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आई यल्लमाची सौंदर्याची यात्रा म्हणजे आमच्या कोल्हापूर शहरातील गरिबाची यात्रा आपण नेहमीच समजतो, गरिबाची सहल समजतो। गेले अनेक दिवस म्हणजे बऱ्यापैकी 15 वर्षापासून मागणी होती की यामध्ये खोळंबा आकार रद्द व्हावा, एसटीच्या भाडेदरामध्ये सवलत मिळावी। 2014 साली ज्यावेळी पहिल्यांदा शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्र राज्यावर आलं त्यावेळी शिवसेनेचे नेते सन्माननीय दिवाकर रावते साहेब यांना मी माझी भूमिका पटवून दिली आणि त्यानंतर 300 रुपये ते 10 रुपये खोळंबा आकार करण्यात आला। म्हणजे एका तासाला 300 रुपये होते ते 10 रुपये करण्यात आले, म्हणजे 72 तासाचे इंटू 290 एवढे पैसे त्यामध्ये वाचले। आणि एकंदरीत भाडेवाढीचा जो विषय आहे, या भाडेवाढीच्या विषयामध्ये पुन्हा एकदा यावर्षी एसटी तोट्यात आहे, त्यामुळं प्रशासनाने भाडेवाढ केली होती। मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांना विनंती केली आणि सन्माननीय नामदार प्रताप सरनाईकने देखील त्यात मदत केली। आणि आज आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की 2014 पासून आज ते म्हणजे 12वं वर्ष, या 12 वर्षामध्ये जवळपास एका गाडीचे 50,000 रुपये वाचतात आणि अशा 250 गाड्या करून जातात। म्हणजे हे इतके पैसे एवढे वाढत आले आणि यावर्षी देखील आपल्याला आम्हाला यश आलं आई यल्लमादेवीच्या आशीर्वादाने शक्य आहे। धन्यवाद। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।